ओपनिंग की कमान संभालेंगे। आज के दिन की पहले गेंद का आगाज होता हुआ और यह पूरा सम्मान दिया पहली ही गेंद पर, पूरा सम्मान देते हुए, इज्जत देते हुए। काफ़ी बड़ी और मजबूत टीम है रायगढ़ चैंपियंस की टीम। पहली गेंद डॉट आती हुई और इसी के साथ साथ आप सभी लोगों को मकर संक्रांति की ढेर ढेर सारी शुभकामनाएं। और वही शुभकामनाएं देने के लिए सर आराम से मोहब्बत के साथ जो है इस गेंद को खेला। पहली गेंद और यह फुल टॉस गेंद थी, ये उसको घुमाना चाहते थे लेग साइड की तरफ, लेकिन सही तरीके से बल्ले पे यह गेंद नहीं आई डॉक्टर जितेंद्र की, जिनकी वजह से डॉट गेंद यहां पर आती हुई। 2 गेंदें और दोनों डॉट गेंदें। यहां पर अच्छी शुरुआत ब्राइट नई मुंबई इंडियंस, इन 2 टीमों के बीच में मुकाबला चलता हुआ। और यह फुल टॉस गेंद थी और गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ के जानिब दौड़कर 1 रन पूरा करते हुए, खाता खोलते हुए यहां पर अपने लिए और अपनी टीम के लिए, टीम रायगढ़ चैंपियन के लिए। और यहां पर अभी स्ट्राइक लेते हुए डॉक्टर नीलेश सालुंके जी, और उनके घर जो है ना ट्रॉफियों से भरा हुआ है। तो हमारे डॉक्टर चंद्रकांत जी जो सिंधुदुर्ग से आए हैं, तो सर इनके घर पे ट्रॉफियाँ ही ट्रॉफियाँ हैं, बर्तन कम है ट्रॉफियाँ ज़्यादा हैं। तो इस तरह के ये कमाल के खिलाड़ी हैं। यहाँ पर जलवे उनको आपको देखने को मिलेंगे। ये देखिए पूरी नज़ाकत के साथ, मोहब्बत के साथ 1 रन गेंद जाती हुई शॉर्ट पॉइंट की तरफ वहाँ पर दौड़कर कलेक्ट किया और इसी बीच दौड़कर 1-1 रन पूरा करते हुए। और धीरे धीरे रोहित जी ये कछुए की चाल से शुरुआत करते हैं और बाद में जब दौड़ते हैं तो हिरन की तरह, शेर की तरह दौड़ते हैं। हवा में गेंद, कमाल का शॉट, पहली गेंद वाइड इज लॉन्ग ऑन की तरफ और गेंद उड़ती हुई सीमा रेखा पार पार पार, तो हिरन की तरह, शेर की तरह दौड़ते हैं। हवा में गेंद, कमाल का शॉट, पहली गेंद वाइड इज लॉन्ग ऑन की तरफ और गेंद के साथ स्कोर उछलता हुआ 8 रनों के लिए। और ये देखिए क्या बहुत ही बेहतरीन यहां पर बल्लेबाजी देखने को मिलते हुए। छक्का गिरा था, उसके बाद 1 रन हासिल किया पॉइंट की तरफ। दोनों बैटर दौड़ पड़े थे। इसी के साथ पहला ओवर समाप्त होता हुआ। 1 ओवर की समाप्ति के बाद 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। डीजे इसी के साथ पहला ओवर समाप्त। 9 रन, एक अच्छी और सदी हुई शुरुआत अपनी टीम के लिए देते हुए रायगढ़ चैंपियंस, जो कभी न भरे ऐसा घाव है, जो कभी न भरे ऐसा घाव है, और वही लगाव है, वही लगाव है। उसी लगाव की वजह से डॉक्टर जावेद की पहली गेंद घुमा कर मारना चाहते थे और डॉक्टर जावेद ने उस गेंद को कलेक्ट किया और लेग बाई का ऐलान करते हुए फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया था। और उसी लगाव की वजह से सिंधुदुर्ग से हमारे आदरणीय डॉक्टर चंद्रकांत जी यहाँ पर आए हैं। आपका तहे दिल से स्वागत है। जिस तरह से सूर्य की किरणें मैदान पर पहुँची है, उसी तरह डॉक्टर चंद्रकांत जी की किरणें इस मैदान पर उपस्थिति के माध्यम से पहुँची है। इतनी दूर से यहाँ पर आना और भी बिना टीम के सिर्फ पार्टिसिपेट करना, ये बहुत बड़ी बात है। कट कर दिया गेंद को और अच्छी फील्डिंग वहां पर पॉइंट की तरफ। और पॉइंट में जब भी खिलाड़ी रहते हैं उनसे उम्मीद रहती है कि वो सबसे बेस्ट फील्डर रहेगा उनकी टीम के लिए, और वहां पर उन्होंने सिद्ध किया। 1 रन यहां पर अर्जित करते हुए दोनों बैटर। छोटी गेंद थी और उसको आसानी के साथ दिशा भर दी पॉइंट की तरफ। 1 रन अर्जित करते हुए कमाल की बल्लेबाजी दोनों बैटर के माध्यम से। और ये बॉलर बैक ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑफ की तरफ और दौड़कर 1 रन पूरा करते हुए। देखिए रोहित जी, ये जो मुकाबला है ना आज के दिन, सब एक से एक मुकाबले हैं और एक से एक बेहतर परफॉर्मेंस हमको हर टीम के खिलाड़ियों से देखने को मिलेगी। 12 रन पर पहुंचता हुआ ये आंकड़ा
और ये एक बार फिर से पॉइंट की तरफ ये गेंद गई थी और दौड़कर एक और रन पूरा करते हुए। तो यहाँ पर रोहित जी पॉइंट के जो खिलाड़ी हैं उनकी परीक्षा भी लेते हुए दोनों बैटर 13 रन पहुंचता हुआ ये टोटल स्कोर। और ये टीम जो है ना रायगढ़ चैंपियंस जो है ये अपनी रन गति को बढ़ाने के लिए बहुत प्रसिद्ध है। और ये कमाल का शॉट था, शॉर्ट कवर की तरफ ये गेंद गई थी। अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिलती हुई, कमाल की फील्डिंग। सर की पर्सनालिटी एकदम गजब की, और जब मैदान में जब रहते हैं तो पूरे मैदान में उनकी ही गूंज रहती है। डॉक्टर शाहरुख है ना, तो जिस तरह से फिल्मों में शाहरुख खान छाए रहते हैं, हमारे मैदान पर डॉक्टर शाहरुख जी छाए हुए हैं। और ये हवाई फायर कर दिया, गेंद जाते हुए वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, दन 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 दनाता चौका। और अब मिलेगा खुशियों का मौका। ओवर टू डीजे। और ये हवाई फायर कर दिया, गेंद जाते हुए वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, दन 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 दन। और 2 ओवर के बाद 18 रन, एक सधी हुई नपी तुली शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए। और आज मकर संक्रांति है, तिल गुड़ बांटे जाते हैं। और तिल गुड़ घ्या गोड़ गोड़ बोला ऐसा कहा जाता है, लेकिन सुबह सुबह ही मेरा झगड़ा हो गया सर। तो वाइफ आई, मैं तैयार हो रहा था, तिल गुड़ दिया, कहा हे घ्या तिल गुड़ घ्या आणि गोड़ गोड़ बोला। मैंने बोला इसकी ज़रूरत तुमको है सर। उसका खामियाजा ऐसा भुगतना पड़ा, मुझे चाय यहाँ पे मिली फिर और शाम को क्या होगा पता नहीं। तो मज़ा एक अलग ही होता है। तो अच्छा हो गया घर पे, मतलब ना जल्दी में निकल गया, नहीं तो मुझे ही बनाना पड़ता था। तो अगर छुट्टी का दिन होता तो शायद मुझे वो भी नहीं मिलता। तो बहरहाल एक बार फिर से आपको ढेर सारी शुभकामनाएं हमारे इस पवित्र त्यौहार की। अगले गेंदबाज, और ये देखिए यहाँ पर एक मौका बन सकता है, लेकिन गेंद जो है गली की तरफ गई थी और गली में एक रन चुराते हुए दोनों हमारे बैटर और सर जैसा कहते हैं गली में एक रन चुराना और किसी लड़की का दिल चुराना बहुत मुश्किल होता है, लेकिन डॉक्टर नीलेश सालुंके जी ने डॉक्टर नम्रता जी का दिल भी चुराया और रन भी चुराया। और ये हवा में गेंद है और ये बहुत 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 दूर जाती हुई गेंद पहुंचती हुई सिंधुदुर्ग 6 रनों के लिए। नम्रता जी का दिल भी चुराया और रन भी चुराया। और ये हवा में गेंद है और ये बहुत 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 दूर। अच्छा, और यहाँ पर हमारी बहन डॉक्टर नम्रता मैडम बताते हुए कि ऐसे ही छक्कों की वजह से दिल जीता था हमारी बहन का। और बहुत खूबसूरत जोड़ी है इन दोनों की। हाँ जी जी जी, कमाल का शॉट ये देखने को मिला, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और आगाज क्या धमाकेदार अंदाज में है। 25 रन अभी तक बना चुके हैं बिना किसी विकेट के नुकसान पर। और इसी बीच हमारे बीच में आए हैं सबसे महाराष्ट्र के सबसे प्रसिद्ध कमेंटेटर्स में से एक, सबके मार्गदर्शक आदरणीय टीके माली जी, उनका स्वागत है। और सर हमारे डॉक्टर साहब सिंधुदुर्ग से यहाँ पे आए और ये गेंद हमारे डॉक्टर साहब ने सिंधुदुर्ग पहुँचा दी। प्यार का आदान प्रदान यहाँ पर होता हुआ, कमाल की क्रिकेट, कमाल की मोहब्बत। और ये यहाँ पर दिशा से भटकते हुए और अंपायर ऐलान करते हुए वाइड गेंद का एक और रन का इजाफा होता हुआ टोटल स्कोर में 26 रन। और यहाँ पर डॉक्टर कृष्णा गेंदबाजी करने के लिए आए हैं, गेंदबाजी की कमान उन्होंने संभाली है और ये गेंद को घुमा दिया है। वॉटरफुल, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, रिजल्ट इज ऑल्सो फुल। नाउ द वॉल्यूम ऑफ म्यूजिक विल ऑल्सो फुल। ओवर टू डीजे। और ये गेंद को घुमा दिया है। वॉटरफुल, ब्यूटीफुल, पावर। थैंक यू वेरी मच डीजे भाई। और सर जिस तरह से अभी हम देखेंगे
रसिया और यूक्रेन में जो मिसाइलों का आदान प्रदान हो रहा है, तो उसी तरह मिसाइल नुमा शॉट था, किसी के पास कोई मौका नहीं। और ये देखिए कट कर दिया गेंद को, शॉर्ट थर्ड मैन की तरफ गेंद गई थी, दौड़कर एक रन पूरा करते हुए, एक रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर। सर एक भी डॉट गेंद नहीं आई है, स्टार्टिंग के ओवर में 2 गेंदें आई, लेकिन उसके बाद चौका पड़ा या छक्का पड़ा, अगली गेंद पर 1 रन लेकर छोर जरूर बदला है। स्कोर बदलता हुआ 33। और ये अच्छा यहाँ पर शॉट खेलते हुए गेंद जाते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ दौड़कर 1 रन पूरा करते हुए, और उसी के साथ स्कोर पहुंचता हुआ 34 रन। और हमने सर देखा है पहले दिन से, जब ये रायगढ़ चैंपियंस की टीम खेलती है, पहले आराम से खेलती है, मोहब्बत के साथ खेलती है, और उसके बाद में कातिलाना बल्लेबाजी होती है उनकी तरफ से, और यहाँ पर टूट पड़ते हुए तीसरे ओवर से। और यहाँ पर दिशा से भटकते हुए डॉक्टर कृष्णा, और इस ओवर में ये एक और वाइट आता हुआ, 2 छक्के लग चुके हैं यहाँ पर, और स्कोर पहुंचता हुआ 35 रन। अब पहले दिन 142 रन बनाए थे सर यही टीम ने, और यह गेंद जाती हुई पॉइंट की तरफ दौड़कर 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर। ओवर समाप्त होता हुआ टोटल 3 ओवर के बाद 36 रन। वक्त है ब्रेक का और वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे। जवळचे देश, जवळजवळचा भाग, मित्रत्व असतंच, दुश्मनी पण तेवढीच असते. मैदानात आता काय दुश्मनी पाहायला मिळेल की मैत्री पाहायला मिळेल. हा चेंडू जीतू, डॉक्टर जीतू प्लेड केला. जीतू यांनी आपण बघितलं मागील लीग मॅचेस मध्ये जितेंद्र पाटील यांना सूर नाही गवसला. जीतू पावरा आणि निलेश साळुंके यांनी धुवाधार फलंदाजी केली, 50s साजऱ्या केल्या आणि आपल्या संघाला नेऊन ठेवले ते सुपर 6 मध्ये. मात्र या सुपर 6च्या मॅच मध्ये जितेंद्र पाटील कमाल करतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि मला असं वाटतं जितेंद्र पाटील आता विकेटवर नांगर रोवून बसलेले आहेत. निलेश साळुंके तयार. हो, जितेंद्र पाटील यांनी हा चेंडू तटवला स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. जितेंद्र पाटील यांचा धमाकेदार चौकार. साळुंके तयार. हो, जितेंद्र पाटील यांनी हा चेंडू तटवला स्क्वेअर लेग. जितेंद्र पाटील खेळतात वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. निलेश साळुंके खेळतात वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. हा चेंडू URC एंड कडून जितेंद्र पाटील यांनी काय तडाखा आणला. सगळा जोर सीमारेषे पलीकडे तळ्यात मारलेला हा उत्तुंग असा षटकार. जितेंद्र पाटील निलेश साळुंके यांच्या मागोमाग लगेच येत आहेत ते जितेंद्र पाटील.
जितेंद्र पाटील जोरात हिट लावण्याचा प्रयत्न, नको नको सांगतात जितेंद्र पाटील, घाई करू नका, बचेंगे तो और भी लढेंगे. त्यांना माहिती आहे, इतिहासानं आपल्याला हे सूत्र दिलंय दत्ताजी शिंदेच्या रूपानं आणि हे सूत्र वापरतायत दोन्ही फलंदाज. जी, बचेंगे तो बरसेंगे. और भर भर के बरसेंगे असं म्हणतायत जितेंद्र पाटील. जितेंद्र पाटील फुल टॉस चेंडू आलाय आणि हाही चेंडू जातोय सीमारेषा पार, मिड विकेटला षटकार. जितेंद्र पाटील हावी झाले. डीजे भर के बरसेंगे असं म्हणतायत जितेंद्र पाटील. जितेंद्र पाटील फुल टॉस चेंडू आलाय आणि हाही चेंडू जात आज जितेंद्र पाटील यांना रोखणं कठीण होऊन बसलेलं आहे. ओ मात्र जितेंद्र पाटील पुढे गेले, धावचित होत आहेत, यष्टीचित होत आहेत ते जितेंद्र पाटील. गोल्डन विकेट नवी मुंबईकरांना. और जितेंद्र पाटिल वापस आते हुए जीतकर सभी का दिल. कमाल की बैटिंग. जबरदस्त फलंदाजी आज जितेंद्र पाटील यांची पाहायला मिळाली. 2-3 दिवसाचा जे राहिलेला जो वसपा आहे ना, तो वसपा त्यांनी भरून काढला. 2-3 वर्षांनी कोरोनात कसे भरपूर पेशंट त्यांना दिले. जबरदस्त बॅटिंग आज जितेंद्र पाटील यांनी कमाल केली. जबरदस्त फलंदाजी आज जितेंद्र पाटील यांनी मस्त स्टार्ट करून दिला. 28 धावांची बहारदार खेळी त्यांची आज आपल्याला या मैदानावर साकारताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. और सर आपको बताऊं, डॉक्टर जितेंद्र पाटिल जी आज सुबह ही आ गए थे. तो सर को मैंने बोला सर नाश्ता कर लीजिए, बोले नहीं आज बैटिंग करूंगा उसके बाद ही नाश्ता करूंगा. नाश्ता नाही, त्यांनी जेवणच केलं, फलंदाजीचं जेवण. 28 धावा कुठून काढल्या. मस्त निलेश साळुंके यांना रिलॅक्स वाटलं असेल, कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादा फलंदाज जर चांगला खेळत असेल तर दुसरा चांगला खेळणारा फलंदाज पण शांत बसतो, टेन्शन घेत नाही, रिलॅक्स बसतो आणि नंतर त्या येणाऱ्या चेंडूंवर तो प्रहार करत असतो. पहिलं विकेट गेल्यानंतर जितू पावरा मला असं वाटतं मैदानामध्ये जात आहेत. जितू पावरा आणि निलेश साळुंके मैदानात, दोन्ही 50 मॅन्स. और बॉलर का नाम बताएं प्लीज. सर बॉलर का नाम बताएं प्लीज. टीम नई मुंबई. जितेंद्र पाटील नाश्ता करून घ्या आता, पोट भरलंय त्यांचं. षटकार चौकारांनी पोट भरलेलं आहे. सुपर 6च्या आजच्या ह्या मॅचेस आहेत आणि या सुपर 6च्या मॅच मध्ये पहिल्या प्रहरात सकाळी सकाळी मस्त मेजवानी मिळालेली आहे फलंदाजांना. मात्र गोलंदाज ब्राईट नवी मुंबईच्या ही एक चांगली मेजवानी मिळालेली आहे, ती जितू पाटील यांच्या विकेटची. और सर यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं नए बैटर डॉक्टर जीतू पावरा. इन्होंने अपने बल्लेबाजी से किया था सबको कावरा बावरा. खड़े खड़े होकर छक्के लगा रहे थे और डॉक्टर रोहित कदम जी ने बताया था कि वो कितने भी छक्के लगाएं सर उनके चेहरे पर मुस्कान बहुत कम रहती है. हाँ जी हाँ सर, आपने सही फरमाया. महाडचे हे खेळाडू आहेत, महाडचे डॉक्टर आहेत. आता गार्ड मागतायत पंचांकडून ते निलेश साळुंके. मिडल गार्ड मला असं वाटतं घेतलेला आहे निलेश साळुंके यांनी. आक्रमक पवित्रा नक्कीच धारण करणारा, मारझोड करायलाच लागेल. 142चा त्यांचा आतापर्यंतचा उच्चांक आपण बघितलेला आहे ते रायगड टीमचा. ब्राईट नवी मुंबई सुद्धा काही कमी नाहीये. नवी मुंबई म्हणजे क्रिकेट वीरांची भूमी असं म्हटलं जातं नवी मुंबईला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर अनेक दिग्गज खेळाडू खेळताना आपण नेहमी बघितलेले आहेत ते नवी मुंबईच्या. आणि त्याच नवी मुंबई विरुद्ध पहिल्याच आजच्या सुपर 6च्या सामन्यामध्ये आमने सामने ती रायगड स्पार्टन्स. हो, हा चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलाय, सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. निलेश साळुंकेंचा दमदार असा हा चौकार. सामन्यामध्ये आमने सामने ती रायगड स्पार्टन्स. हो, हा चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलाय, सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार.
है सर, मत पूछो ए दुनिया वालों क्या मेरी पहचान है, मत पूछो ए दुनिया वालों क्या मेरी पहचान है, मैं हूँ एक मराठी माणूस और महाराष्ट्र मेरी जान है, महाराष्ट्र मेरी जान है। क्या बात है, जय महाराष्ट्र। जी। और सर जब भी ये गाना सुनते हैं ना, आप एकांत में सुनिए, आपके रोंगटे खड़े हो जाएंगे। इस गाने में इतना पावर है और ये गाना हमें गौरवान्वित करता है कि हम महाराष्ट्र की पवित्र पावन भूमि से हैं, वीर मराठाओं की भूमि से हैं, जिनके शौर्य की गाथाएं पूरी दुनिया में जो है गूंजती है। और यहाँ पर आप देखेंगे कि उत्तर प्रदेश में योगी आदित्यनाथ जी ने वीर छत्रपति जी महाराज जी के नाम पर एक म्यूजियम बनाया है। जी हाँ, जीतू पावरा, हा, जीवनदान, जीवनदान मिळतंय ते निलेश साळुंके यांना। हे जीवनदान महागात पडेल का? कारण या तगड्या फलंदाजाला अशा प्रकारचं जीवनदान मिळणं म्हणजे धोक्याची घंटा आहे ती नवी मुंबईकरांसाठी। गोलंदाज कसून गोलंदाजी करतोय बघा, डॉक्टर नावेद कसून गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळत नाही। निलेश साळुंके यांनी लगेच बघा जमीन लगतचा फटका मारला, त्यांनी ओळखलं या अगोदरच्या चेंडूवर आपल्याला जीवनदान मिळालंय, आता आपण थांबून खेळायला पाहिजे। अजून ओव्हर बऱ्याचशा शिल्लक आहेत, चौथीच ओव्हर सुरू आहे, पाचवं षटक सुरू आहे, अशा वेळेला थांबून खेळणं फार गरजेचं आहे, त्यांनी ओळखलेलं आहे। सर उसके आमचे पीछे डॉक्टर सुशांत उचिल इथे आलेले आहेत, गुड हेल्थ हॉस्पिटलचे सर्वे सर्वा, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा चेंडू जितू पावरानं सरळ मिड विकेटला मारलेला आहे। पाणी आमचे देणारे सुशांत उचिल, गुड हेल्थ हॉस्पिटलचे सर्वे सर्वा, असं म्हणतात की जिसने जिसको जल पिलाया उसने समुंदर को नीचे दिखाया। समुद्रात आपण गेलो, खारं पाणी किती अफाट पसरलेलं आहे पण पिऊ शकत नाही, तळ्यातलं गोड पाणी जेव्हा चाखू तेव्हाच आपलं पोट भरतं। ते डॉक्टर उचिल यांना मनापासून आपण धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया। मॅचमध्ये जी रंगत होती, जितू पाटील बाद झाल्यानंतर जो स्पीड होता ना, तो स्पीड म्हणजे डायरेक्ट एक्सप्रेस हायवेवरून कळंबोली सोडल्यानंतर पुन्हा कसं आपण मेन हायवेला लागतो तसा चित्र तयार झालेलं आहे। या गोलंदाजाने, नावेद या गोलंदाजानं सुरेख अशी गोलंदाजी केली आहे। या षटकामध्ये नावेद यांनी फक्त 8च धावा दिलेल्या आहेत, म्हणजे किती कसून गोलंदाजी केली बघा। झेल टिपला गेला असता तर कदाचित साळुंकेंची विकेट गेली असती आणि अजून त्यांच्या गोलंदाजीला धार आली असती। मात्र आता 5 षटकं संपलेत, 5 षटकांमध्ये 61 धावा रायगड पार्टन संघाच्या खात्यामध्ये जमा। आजच्या ज्या टीम्स आहेत सुपर 6 मधल्या, पहिला सामना A1 वर्सेस B2 रायगड स्पार्टन्स वर्सेस ब्राईट नवी मुंबई इंडियन्स, दूसरा सामना होणार आहे C2 वर्सेस B1 राजधानी सातारा वर्सेस बारामती सुपर किंग्स, आणि त्यानंतर तिसरा सामना होणार C1 वर्सेस A2 फिटमॉस पुणे वर्सेस रहीम 11 रत्नागिरी। वेगवेगळ्या कोपऱ्यातील टीम्स आहेत, इकडे रत्नागिरी कुठे, सातारा कुठे, रायगड कुठे आणि पुणे कुठे, नवी मुंबई या रायगडचं टोक। जैसे ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड के बीच में जो दोनों अगल बगल की कंट्री हैं, उसी तरह यहाँ पर ये दोनों नई मुंबई और रायगढ़ की हैं। और सर जैसे फूलों का गुलदस्ता होता है, फूलों का बास्केट होता है, उसमें अलग अलग तरह के फूल जब जमा होते हैं तो बहुत ही खूबसूरत दिखता है। उसी तरह से यहाँ पर पूरे महाराष्ट्र की टीमें इस MSDPL में खेलती हुई और इस जो क्रिकेट टूर्नामेंट का जो गुलदस्ता है उसको और भी खूबसूरत बनाती हुई। जी हाँ, और तपस्दा हमारे नवी मुंबई के ओनर, इनका हम सहदिल से स्वागत करते हैं। यहाँ पे नवी मुंबई 4 चांद लगावलेले आहेत नवी मुंबईनं। स्वतः आता हातामध्ये बॉल घेऊन ते उभे आहेत बघा तपस्दा सर, की जेणेकरून त्यांच्या टीमला काहीतरी मिळेल। आणि मस्त सामना सुरू आहे, अटीतटीचा सामना होणार यात तिळमात्र शंका नाही। समोर आहे जितू पावरा, फुलटॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते। मस्त क्रिकेट, चांगलं क्रिकेट। व्यासपीठावर सगळी तमाम मान्यवर मंडळी आज इथे बसलेली आहे, सगळी डॉक्टर्स मंडळी आज इथे आलेले आहे। मिसेस भगत पण आलेल्या आहेत, भगत मॅडम पण मला वाटतं आलेल्या आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। हा निलेश याचा तडाखा आणलाय त्यांनी,
लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे कॉन्फिडंटचा गगनभेदी उतुंग असा षटकार. हा निलेश याचा तडाखा आणलाय त्यांनी लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. एकोणसत्तर पर्यंत मजल मारलेली आहे ती रायगड स्पार्टर्सनं. हो, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत भर पडते. आमचे दोन्ही MCA ची परीक्षा पास झालेले पंच आहेत, इजाज महारूफ आणि बाबूजी, ज्यांना सगळं प्रेमाने बाबू म्हणतात, मात्र त्यांचं नाव आहे ते चंद्रकांतजी म्हात्रे. फोर्थ अंपायर रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. गुजरात वर्सेस MP, महाराष्ट्र, वेगवेगळ्या राज्यांच्या टुर्नामेंट्स त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. रोहित शर्माची जी फर्म आहे तिथे ॲज अ ट्युटर म्हणून काम पाहतात. ब्रँडेड फटका, निलेश यांचा ब्रँडेड, पुन्हा त्याच एरियामध्ये मारलेला हा लॉंग ऑफला षटकार. क्या बात है. रोहित शर्माची जी फर्म आहे तिथे ॲज अ ट्युटर म्हणून काम पाहतात. ब्रँडेड फटका, निलेश यांचा ब्रँडेड, पुन्हा त्याच एरियामध्ये. मेरा पानी घटते देख किनारे पर घर मत बसा लेना, समंदर हूँ मैं लौट के फिर आऊँगा. तो पिछला ओवर जो दबा हुआ जो था तो कहीं ऐसा लगा कि स्कोर और भी दबेगा, लेकिन इस बल्लेबाज ने जो है पूरा बदल दिया. ते पण कोणाला? शाहरुखला मारलेलं आहे. डॉक्टर शाहरुख जे पहिल्या मॅचमध्ये 12th मॅन म्हणून इथे बसलेले, नंतर त्यांनी मैदानात प्रवेश केला, मस्त गोलंदाजी केली. शेवटच्या मॅचमध्ये, लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये नवी मुंबईचं अस्तित्व त्यांनी ठेवलं. त्यांची चालण्याची स्टाईल पण बघा कशी, दादा माणसासारखी चालण्याची त्यांची स्टाईल आहे. मात्र समोर आहेत ते डॉक्टर जीतू पावरा. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाला मात्र हा चेंडू झेल टिपता आला नाही आणि अजून एक जीवनदान मिळतंय ते जीतू पावरा यांना. या अगोदर मला असं वाटतं निलेश साळुंकेंना जीवनदान मिळालेलं, आत्ता जीवनदान मिळतंय ते जीतू पावरांना. इंग्रजीमध्ये म्हण आहे की कॅचेस विन्स द मॅचेस, पण इथे ही म्हण थोडीशी वेगळी पाहायला मिळते. और यहाँ पर ये कैच था तो मकर संक्रांति में सूर्य भगवान को नमस्कार किया, भले गेंद छूट गई लेकिन मौका मिला. और ऐसे मौके और बड़े खिलाड़ियों के जब मौके मिलते हैं, वो भी खास करके स्लॉग ओवर में, तो बहुत महंगा पड़ता है फील्डिंग टीम के लिए. नक्कीच शाहरुख थोडेसे नाराज असतील, मात्र त्यांना चांगली गोलंदाजी अजून करावी लागेल. हा चेंडू शाहरुख यांचा मिड विकेट मध्ये जमीन लगतचा फटका मारला जातोय. सिंगल रन या चेंडूवर मिळतीये. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये 79 धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रचंड धावसंख्येचा डोंगर रचण्याचा प्रयत्न या फलंदाजांकडून सुरू आहे. शेवटचं एक षटक शिल्लक असेल. दोन षटकं, 6 षटकं झालेली आहेत. 2 षटकं अजूनही शेवटची शिल्लक आहेत. 6 षटकांमध्ये 79 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी 13.16 धावांची सरासरी, आणि तीही पहिल्याच सुरुवातीलाच या ड्यू फॅक्टर असतानाही. म्हणजे फलंदाजांनी चांगली करामत आतापर्यंत केलेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण पण डिसाईड राहिलं. खरं तर महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग आहे ही. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग, या लीगमध्ये चंद्रकांतजी पुरळकर साहेब जे सिंधुदुर्गवरून खास आलेले आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर सिंधुदुर्ग टीम इथे हरलेली आहे, मात्र तरीही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांतजी पुरळकर साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आलीच नाही, हा यंदाच्या वर्षी आलीच नाही, गेल्या वर्षी होती ना डॉक्टर. हा चेंडू जीतू पावरा मिड विकेटला मारलाय आणि 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 सुंदर झेल. क्या बात आहे, अफलातून झेल. टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त झेल टिपला हा, नाहीतर षटकार गेला असता. फलंदाज जीतू पावरा मिड विकेटला मारलाय आणि 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 सुंदर झेल.
सर नई मुंबई प्लीज 12th मैन बॉलर का नाम बता दे प्लीज। प्रणव भाटकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे। जर का लगातार 3 षटकार साळुंके सरांनी मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे आणि जर नाही मारले तर मंडळाला पार्टी। साळुंके सरांवर प्रणव सरांचं नितांत प्रेम आहे, बघूया साळुंके सर मारतील का। आणि चेंडू आल्या आल्या भिरकावलाय आणि झेल टिपला जातो। आनंदोत्सव बघा किती साजरा करतायत क्षेत्ररक्षक, सुंदर झेल टिपला गेला आणि मात्र अभिजित पाटील यांच्या इनिंगची समाप्ती। उन्हातानात आज मकर संक्रांतीचा दिवस आहे। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धनु राशीतून मकर राशीत आज सूर्य प्रवेश करतोय ना, उत्तरायण सुरू झालेलं आहे सूर्याचं। आणि आल्या आल्या दर्शन आवासकर सरांनी मारलाय आणि झेल टिपला जातोय। दर्शन आवासकर ही बाद होत आहे। हॅट्रिक झाली का? हॅट्रिक, पहिली हॅट्रिक, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर नावे यांच्यासाठी। मुंबईच्या नावे मारलाय आणि झेल टिपला जातो। हा चेंडू आमच्या माऊलींनी मारलाय सरळ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा दणदणीत असा चौकार। जबरदस्त चौकार लगावला संतोष जाधव सरांनी। 84 धावा धावफलकावर लागलेल्या तगडे फलंदाज रायगड स्पार्टन्स की अगदी शेवटचा 8वा 9वा 10वा येणारा खेळाडू पण षटकार चौकार मारू शकतो, अशी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन लेंथ असलेली रायगड स्पार्टन्स। नावेत हॅट्रिक मॅन। हा चेंडू जाधव सरांनी हवेत मारला, षटकार की झेल आणि ही झेल टिपला जातोय। अजून एक विकेट नावेत सरांच्या नावावर आणि ती ही डॉक्टर संतोष जाधव यांची। क्या बात है। नावेत हॅट्रिक मॅन। हा चेंडू जाधव सरांनी हवेत मारला, षटकार की झेल आणि ही झेल टिपला जातोय। अजून
आमचे डॉक्टर संतोष जाधव हरिभक्त परायण, त्यांचं एक पुस्तक मस्त त्यांनी लिहिलं गेल्या वर्षी ना, झुंज 84 झुंज कोरोनाशी. त्यांनी आपले अनुभव शेअर्स केलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. तो काळ अगदी भयानक काळ होता सगळ्यांच्यासाठी. आपले जवळचे नातेवाईक आपण गमावले. डॉक्टरांनी जी काही सेवा दिलेली आहे त्या सगळ्या डॉक्टरांना मनापासून आपण सॅल्यूट करूया. आणि म्हणूनच गेल्या वर्षी कोविड योद्धा म्हणून आपण या डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये आपण बऱ्याचशा जणांचा सन्मान केला होता. बरीचशी डॉक्टर मंडळी आज इथे उपस्थित आहे. त्या सर्व डॉक्टर मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे सर्वांचे सिनियर्स डॉक्टर राजनजी बागडे, डॉक्टर मनोज कुचेरिया, डॉक्टर मिलिंदजी भगत, डॉक्टर संजय त्रिंबके, डॉक्टर जितेंद्र पाटील, डॉक्टर विलास कुलकर्णी, डॉक्टर युवराज मशिळकर, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर कुणाल कांबळे, डॉक्टर प्रतीक लोहार, डॉक्टर अमित चौहान, डॉक्टर निलेश साळुंके, डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर सुयोग माळी, डॉक्टर प्रशांत जगताप, डॉक्टर राहुल यादव, डॉक्टर धीरज जैन, डॉक्टर अनिल पाठक, डॉक्टर गजानन पाटील ज्यांनी सुंदर असं समालोचन केलं. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू निलेश साळुंकेनं हवेत मारलाय. सेफ लँडिंग झालेली आहे. चेंडूची मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक झपकन येतोय. बघा परिस्थिती कशी बदललेली आहे. पहिल्यांदा परिस्थिती अशी होती की ही टीम आहे समोरची रायगड टीम, ती 100च्या वर धावा करेल का किंवा 150 धावा करेल का. मात्र त्यानंतर नवी मुंबईकरांनी वापसी आणलेली आहे. त्यामध्ये नावेद या गोलंदाजांनी मस्त चमकदार अशी गोलंदाजी केली. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. हा बॅकफुटवर जाऊन डॉक्टर वैभव यांनी कट केलाय कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मध्ये एक सिंगल रन. हाणामारीचं षटक म्हटलं जातं शेवटच्या षटकाला. या शेवटच्या षटकामध्ये ओझा सर कमीत कमी रायगडवासियांना 15 ते 20 धावा आल्या तर एक चेसेबल स्कोर होईल. कारण समोरची जी टीम आहे नवी मुंबईची टीम, ही नवी मुंबईची टीम तपसदा सरांची टीम, ती खूप स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असलेली टीम आहे. हा चेंडू निलेश सरांनी मारलाय आणि चेंडू कुठे आणि बाजूलाच राहिला चेंडू. या चेंडूवर मिळत आहेत त्या 2 धावा. ड्यू फॅक्टर है त्यामुळे स्लिप झाले असतील. सर कभी ऐसे मच्छी पकड़ने जाते हैं ना, हाँ, तो हाँ। पानी में डाइव लगाते हैं, मच्छी कहीं और चली जाती है और डाइव कहीं और हो जाती है. तो इसी तरह का ये था. और सर जब आप बात कर रहे थे कोविड काल की, तो उस वक्त में पूरी दुनिया में जो भारत के चाहने वाले थे, इनडायरेक्ट चाहने वाले जो भारत का भला नहीं देख सकते, काफ़ी सारी भविष्यवाणी कर रहे थे. आधा हिंदुस्तान ख़त्म हो जाएगा और ये गेंद उड़ा दिया. मौका यहाँ पर हो सकता था और ये अच्छा प्रयास यहाँ पर, चौका छूटा जरूर. 2 रन अर्जित करते हुए. तो WHO ने भी चिंता जाहिर की थी कि हिंदुस्तान कैसे झेल पाएगा, क्योंकि इतना मेडिकल फैसिलिटी में भी हमारा हिंदुस्तान कहीं आगे नहीं है, दूर दूर तक नहीं है यूरोपियन कंट्रीज से, और कि ये भारत में बहुत भूखमरी हो जाएगी, ये हो जाएगा, वो हो जाएगा. लेकिन यहाँ के डॉक्टर्स ने पूरी दुनिया को गलत साबित कर दिया. और उसके साथ ही वैक्सीनेशन का भी हाईएस्ट वर्ल्ड रिकॉर्ड बना हिंदुस्तान में. तो हमारे डॉक्टर को जितनी हम तारीफ करें उतनी कम है. पूरी दुनिया को आज कोई भी कहीं का भी हो, पहले लोग बाहर जाते थे इलाज कराने, आप हिंदुस्तान के डॉक्टरों पर भरोसा करते हैं. हा मोठमोठे सौदीमध्ये वगैरे आपण गेलो तर मोठमोठे डॉक्टर्स आहे, मराठी डॉक्टर्स आहेत. त्या सर्व डॉक्टरांना आपण सॅल्यूट करूया. मॅच मध्ये वळूया. मॅच मध्ये आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 50ला फक्त 1 धाव पाहिजे निलेश साळुंके सर. 50 साठी 1 दुसरी 50 निलेश साळुंके करतील का. सगळ्यांच्या नजरा आता या चेंडूकडे लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहेत डॉक्टर जावेद आणि हा चेंडू 50 साठी षटकार. वा जबरदस्त षटकार लगावला आणि 50 साजरी केलेली आहे. उभं राहून डॉक्टर निलेश साळुंके यांचं अभिनंदन सगळेजण करतायत. एकूण धावा 96 धावांचा डॉक्टर निलेश साळुंके यांनी 55 धावा, दमदार अशा 55 धावा डॉक्टर निलेश साळुंके यांनी केलेल्या आहेत आणि डोंगर रचलाय. तो 96चा जिंकायला नवी मुंबईला पाहिजेत 8 षटकांमध्ये 97 धावा. घेऊया छोटासा ब्रेक. डीजे मास्टरांना सुवर्ण संधी.
चला स्पीडअप करा, थोडा इको. हॅलो, हां यस करेक्ट, थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नवी मुंबई, नवी मुंबई म्हणजे स्वच्छ शहर. आमचे डॉक्टर मिलिंद भगत, त्यांच्या सुवद्य पत्नी डॉक्टर मिलिंदी आलेल्या आहेत. वावेघरला अगदी गोर गरिबांची सेवा गेली कित्येक वर्ष तिथे करतायत, आहे ना डॉक्टर शीतल भगत मॅडम. कारण वावेघरचे पेशंट आपण बघितले तर गोर गरीब सगळे पेशंट, परंतु त्यांची जीवेभावे सेवा गेली कित्येक वर्ष. वावेघर झोपडपट्टीतील पेशंटची, आमच्या रसायनी भागातील बरेचसे पेशंट त्यांच्याकडे येत असतात. सावळा, देवळोली, जाताडे, नारपोली, त्या सगळ्या पेशंटना सुविधा पुरवणारे. आणि आमचे डॉक्टर मनोज कुचेरिया यांच्याबद्दल काय सांगणार. त्यांच्याकडे कोण गेलं नाही असं कोणच नाही आहे. सगळ्या या गावातील पाड्यावरील मंडळी त्यांच्याकडे नेहमी जात असते. डॉक्टर संजय कुरंगळे म्हणालेले की कुबेर आहेत ते आमचे, या प्रायमाचे कुबेर. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. परंतु सगळी त्यांची त्यांचं जे लॉकर काय म्हणतात त्याला, तिजोरी ना, तिजोरी तिकडे ठेवून इथे बसलेले आहेत. 4 दिवस तळ ठोकून इथे बसलेले आहेत डॉक्टर संजय कुरंगळे यांना सहकार्य करण्यासाठी. सगळी तमाम सर्व डॉक्टर मंडळी आहे. कुलकर्णी सर पण अगदी पहिल्या दिवसापासूनच इथे तळ ठोकून बसलेले आहेत. त्रिंबके सर, वाशिवलीतील पेशंटचं काय होणार कोणास ठाऊक, परंतु तिकडे संध्याकाळी जाऊन ते पेशंटना चेक करतात आणि इकडे सकाळपासून त्यांनी वेळ दिलेला आहे. नवी मुंबईचे 12th मॅन, नवीन मुंबईचे 12th मॅन प्लीज या. 12.12 धावांच्या सरासरीनं धावायचं आहे. आणि आमचे कदम सर, डॉक्टर कदम पहिला चेंडू टाकणार आहेत. ओ व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी, जबरदस्त सुरुवात. असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन, आणि तेच इम्प्रेशन इथे डॉक्टर कदम सर इथे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. की हुरवणारी व्यक्तिमत्व आहे, नेहमी हसरं व्यक्तिमत्व, नेहमी हसत असतात, दुसऱ्यांना हसवत असतात, जिंदगी जीवनाचा नेहमी आनंद लुटत असतात. आल्या प्रहार केलाय मात्र कदम सरांच्या या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला मारलेला अगदी स्टायलिश पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह. जिंदगी जीवनाचा नेहमी आनंद लुटत असतात. आल्या प्रहार केलाय मात्र कदम सरांच्या या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला मारलेला. ब्राईट नवी मुंबई इंडियन्स असा हा सामना. आणि हा षटकार तो तिकडचा ना, इंडियन्स असा हा सामना. षटकार आहे सर, षटकार आहे. आणि हा षटकार. मस्त झेल, जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद होत आहेत.
डॉक्टर नजम. वैभव गायकवाड यांनी झेल टिपला. मस्त झेल. थैंक यू वेरी मच सर. डॉक्टर विक्रांत नए बैटर मैदान पर आ रहे, यहाँ पर अच्छा कैच पकड़ा था और जिस तरह से खुशियाँ मना रहे थे उसके हिसाब से लग रहा है कि एक प्लानिंग के तहत वहाँ पर तैनाती की गई थी और वो कैच लपका था. और सर यहाँ पर अगर दाद देनी होगी टीम नवी मुंबई की, क्योंकि जो था पहले दिन एक मुकाबला वो हारे थे, उसके बाद यहाँ पहुँचे और बड़ी टीम के सामने बड़ा परफॉर्मेंस देते हुए एक अलग से तैयारी के साथ आए हैं. और जिस तरह से कम रनों पर रोका रायगढ़ स्पार्टन्स की टीम को, वो वाकई काबिल तारीफ है. और 2 छक्के लग चुके हैं ऑलरेडी. हा 2 षटकार लागलेले आहेत, एक विकेट गेलेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूला समप्रमाणात पारडं झुकलेलं आहे. कोणी जिंकेल कोणी हारेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. डॉक्टर संतोष जीतू पावराच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे जीतू पावरा, उपयुक्त असा खेळाडू सापडलेला आहे तो रायगड स्पार्टन्सना. राजन, डॉक्टर राजन यांनी ही धाव काढली. डॉक्टर विक्रांत तिकडे आहेत. और ये पूरी तरह से सम्मान के साथ डॉक्टर विक्रांत ने पहला रन अपने लिए लिया सर. और कहते हैं ना जिंदगी में पहला रन, पहला जॉब, पहला प्यार, मिले ना मिले और पहली बीवी हमेशा याद रहती है. तो उसी तरह से एक रन निकालते हुए यादगार लम्हा बनाते हुए अपनी टीम के लिए, क्योंकि बड़ा मुकाबला है सर ये, और ये एक स्टेट लेवल का टूर्नामेंट है और यहाँ पर बड़ी उम्मीदों के साथ आए हैं और उसी उम्मीद को पूरा करते हुए. जी हाँ, बेहतरीन स्ट्रोक, एक ही रन मिलेगा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 18 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. 12.12 धावांची सरासरी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, त्यामुळे या षटकामध्ये बर्डन कमी आहे नवी मुंबईकरांसाठी. मिनिटच्या हिसाबाने खेळतात बघा नवी मुंबईवाले, अजिबात घाई करत नाही. त्यांना माहिती आहे की हा जो गोलंदाज आहे जीतू पावरा दोन्ही टर्न करतो, इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतो. व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये. अशा या गोलंदाजाला आपण खेळून काढायचं, नंतर येणाऱ्या षटकांमध्ये आपण आणामारी करू, हे तंत्र त्यांनी आतापर्यंत ठेवलेलं आहे. बरोबर जी, बिल्कुल. हा चेंडू हो बघा, व्हेरिएशन स्पीड मधलं बघा. अगोदरचा चेंडू जर 70चा असेल तर हा डायरेक्ट 90चा चेंडू त्यांनी टाकलेला आहे. और जीतू पावरा जी ये दिखाते हुए कि बैटिंग में भले मैं अच्छा नहीं कर पाया लेकिन गेंदबाजी में जरूर अपनी टीम के लिए अच्छा करूंगा. आणि हा चेंडू काय तटवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण वैभव यांच्याकडून होत आहे. चेंडू उचलतायत, ते चेंडूचे फेकी करतायत, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो. हे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता जर का हाताला चेंडू लागला नसता तर कदाचित सीमारेषेच्या पार गेला असता आणि अजून 2 धावांचं नुकसान झालं असतं ते रायगड स्पार्टन्सना. सर जैसे हम डिस्कवरी चैनल पर देखते हैं ऐसे हिरन भागते रहता है, उसके पीछे चीता भागता है, तो चीता ऐसे हाथ लगा देता है और हिरन गिर जाता है, उसको पकड़ लेता है. उसी तरह यहाँ से हाथ लगाया, गेंद की स्पीड कम हुई और 2 रन जैसा आपने कहा वैसे 2 रन बचाते हुए. लेकिन यहाँ पर हमको हमारे डीजे भाई नहीं बचाएंगे, गाना जरूर बजाएंगे. डीजे सन्नाटा. 2 षटकं संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा ते ठरलं होतं नवी मुंबईच्या बाजूनं षटक. दुसरं षटक आहे ते 6 धावा जीतू पावराचं ठरलं गोलंदाजांच्या बाजूनं. सगळी पाहुणे मंडळी चंद्रकांतजी सर आलेत, खरंच मनापासून त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळी डॉक्टर मंडळी या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या निमित्तानं इथे आलेली आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना आहे तो राजधानी सातारा आणि बारामती सुपर किंग्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यावं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सचिन नाईक पेणचे हे खेळाडू, पेणनी पण भरपूर आपल्याला खेळाडू दिलेले आहेत. योगेश पवार यांनी सांगितलं त्या दिवशी आपल्या काका म्हात्रेंनी, पेणच्या मैदानावर पण मॅचेस सुरू आहेत, मोठमोठ्या मॅचेस तिथे होतात आणि सचिन तेंडुलकर मला असं वाटतं त्या स्टेडियमला नाव देण्यात आलेलं आहे. आणि तसंच हे मैदान आहे, इथे हिरवगार
मैदान. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सचिन सजवतायत बघा. सर्कलचा जो निर्बंध होता, सर्कलचा निर्बंध सुटलाय. सर्कलचे आज शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, पॉइंट आणि कव्हरमध्ये जीतू सरांना उभं केलेलं आहे. बाकीचे सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेला चिटकून उभे केलेत. हा चेंडू पुढे टाकला लॉंग ऑन मध्ये आणि हा डॉक्टर जाधव यांच्या हाताला चाटून चेंडू जमिनीवर पडतोय आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल रन. जी, और जिस तरह का प्रयास था वहाँ पर, बहुत अच्छा प्रयास था सर, आगे बढ़कर फिर भी हाथ उन्होंने डाला, प्रयास अच्छा किया था. लेदर बॉल के बहुत अच्छे खिलाड़ी हैं डॉक्टर संतोष जाधव जी, बहुत बड़ा नाम है लेदर क्रिकेट में. याच मैदानावर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला मारलाय आणि हा जातोय उतुंग असा षटकार. लाजवाब अशी फलंदाजी आता मात्र ब्राईट याच नवी मुंबई मैदानावर इंडियन्सच्या मॅन ऑफ बाजूने द होते. सिरीजचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. सर दो शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला मारलाय विकेट, और ये आणि मुकाबला हा जो है ना सर, जातोय टफ मुकाबला उतुंगा. होने वाला है. फाइनल डे है, फाइनल डे के लिए फाइनल प्रिपरेशन करके आई है दोनों टीमें. आणि निलेश सचिन नाईक यांना मारणं सोपं नाहीये. ते पण टर्न करतात, व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. मात्र ते लिहिलेल्या फलंदाजांनी त्यांना धुवून काढलंय. हा चेंडू ही जातोय सीमारेषा पार, लॉंग ऑफला मारला जातोय खणखणीत असा चौकार. गोलंदाजीमध्ये मात्र ते लिहिलेल्या फलंदाजांनी त्यांना धुवून काढलंय. हा चेंडू ही जातोय सीमारेषा पार, लॉंग ऑफला मारला जातोय. प्रयत्न करतोय. आमचे डीजे मास्टर पण आज काळे कपडे घालून आलेत बघा. आजचा रंगच काळा आहे. असं म्हणतात की आज काळे कपडे घालावेत, शनीचा कोप होत नाही ना. जोरदार अपील. बोला. काला सर ऐसा है ना, ये कलर किसी में मिक्स नहीं होता है. हाँ. इसकी एक अलग ही पहचान है. और आप देखेंगे कि बड़े बड़े स्टेडियम में भी काला ही कलर होता है. मतलब हर चीज क्लियर होती है उसमें. आणि हा फोटोजेनिक कलर आहे. काळ्या कलरचा बॅकग्राऊंड असेल तर फोटो पण चांगले येतात. गोऱ्या माणसाचे फोटो अजून उजळ येतात. हा चेंडू जमीन लगतचा फटका जातोय सरळ कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून सुंदर क्षेत्ररक्षण. रोशन पाटील ना, चेंडूची फेकी लगेच केली जाते ती डॉक्टर अभिजित यांच्याकडे. मला असं वाटतं दर्शन आवाजकर सर तिकडे आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालं. या चेंडूवर मिळतीये त्यात दोन. मंगेश शिंदे कुठे असतील त्यांनी कृपया इकडे या. 34 रन, 34 रन सर बना चुके हैं. और क्या अच्छी मतलब जवाब देते हुए यहाँ पर टीम नवी मुंबई. सचिन नाईक तयार. राजन, डॉक्टर राजन. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती झाली. एक षटकार एक चौकार लागला. या षटकामध्ये 13 धावा आल्या त्या सचिन नाईक यांच्या या षटकामध्ये. पहिलं षटक टाकलं रोहित यांनी, षटकामध्ये धावा दिल्या 15. जीतू पवारांनी चांगलं षटक टाकलं, 6 धावा दिल्या. तर सचिन नाईक थोडेसे फायदेमंद, थोडेसे नुकसानमंद ठरलेले आहेत. 13 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे. 63 रन्स रिक्वायर्ड इन 30 डिलिव्हरीज. आठ धावांची सरासरी राखावी लागणार आहे. निलेश साळुंके. रत्नागिरीची टीम आलेली दिसतेय. मंगेश शिंदे या. राठोड तुमची वाट बघतायत मिस्टर राठोड. तो दोस्तों चौथा. तो सर आप देखेंगे कि ये टीम ऑलराउंडर से भरी हुई है. रायगढ़ स्पार्टन्स की टीम, अगर हम बात करें डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर सालुंके जी, डॉक्टर कदम जी,
और डॉक्टर पावरा जी, वो क्या कमाल का शॉट सर ये, लेकिन उतनी ही अच्छी वहाँ पर फील्डिंग, तैनात था फील्डर, और ये ऑफ साइड एक्स्ट्रा कवर की तरफ ये गेंद गई थी और वहाँ पर एक रन पूरा करते हुए बहुत बेहतरीन शॉट था सर ये. हा मस्त स्ट्रोक होता, जमिनी लगतचा फटका. हे कव्हर ड्राईव्ह आहे ते फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये लांब 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 षटकार मारणारे फटके आपण बघितले आहेत. पुलचे फटके आपण बघितले. गाडी जी आहे ती कृपया बाजूला घ्या. कोणाची गाडी आहे? जीप मिलिंद सरांची असेल. अगर मैन ऑफ द सीरीज देनी है तो यहाँ पे लगा सकते हैं हम उस गाड़ी को. पहिल्या दिवशी ठेवलेली आपण मॅन ऑफ द सिरीजला, पहिल्या दिवशी कोणी पटकावली नाही. जीप जर मॅन ऑफ द सिरीजला ठेवली तर इथे 1 कोटीचं बक्षीस लावायला लागेल वाटतं. हा, कारण त्या लेवलचं बक्षीस पण पाहिजे ना. जीप पण ही साधारण 30-35 लाखाची असेल, आहे ना डॉक्टर मिलिंद सर? यस, 35 लाख बोलल्यावर 1 कोटीचं बक्षीस ठेवावं लागेल. आमचे शितोळे साहेब आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर कप्तान थे अपनी टीम के लिए, लेकिन जो है यहाँ बैठकर 12th मैन की भूमिका निभा रहे थे. तो ये हर एक खिलाड़ी का इन्वॉल्वमेंट होता है, चाहे आप कैप्टन हो या वाइस कैप्टन हो या कोई भी हो. अगर आप चाहते हो आपकी टीम अच्छा खेले तो जो है हम बाहर भी बैठने को तैयार हैं. ये अच्छी सोच है सर. सगळ्या टीम्स आलेल्या आहेत, त्या सगळ्या टीम्स खेळमेळीच्या वातावरणामध्ये इथे त्यांनी खेळ आतापर्यंत केलेला आहे. सगळी डॉक्टर्स मंडळी सामंजस्याने खेळते. फ्रेंडशिप मॅचेस इथे होत आहेत. अजिबात कोणावर ओरडत नाही, कोण रागवत नाही, काही करत नाही. क्रिकेटचा मनमुराद असा आनंद या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये आहे. आणि खरं तर बक्षीस 1 लाखाचं आहे, असं नाही 10-12 हजाराचं बक्षीस आहे. 1 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. तरीही शांतता आणि नियमांचं पालन या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये झालेलं आपण बघतोय. हा चेंडू डॉक्टर साळुंके यांचा चेंडू सरळ तटवला आहे राजन यांनी. हाही चेंडू जातोय सीमारेषा पार, दणदणीत आणि खणखणीत असा चौकार. ती 27 या धावसंख्येवर तुटून पडलेला आहेत. स्वतः कर्णधार आहेत, मला असं वाटतं डॉक्टर राजन कर्णधार इनिंग खेळतायत, कॅप्टन इनिंग खेळतायत. हा चेंडू फक्त फ्लिक केला त्यांनी. जाधव सर जात आहेत चेंडूवर, जोरात धावत जाऊन चेंडू अडवतात. चेंडूवर मिळते ती एक सिंगल. अजूनही संघर्ष होतोय पण दिसत नाही. म्हणजे समुद्राच्या तळावामध्ये चाललेलं जे झुंजी असते ना, तिथे प्रवाह नसतो, मात्र दबाव असतो, प्रेशर असतं. ते प्रेशर आपल्याला जाणवत, म्हणजे दिसत नाही पण जाणवतं. तसं प्रेशर या मॅचमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू जी बिल्कुल, और कमाल की हो रही है बल्लेबाजी और कमाल की हो रही है गेंदबाजी, जिसकी वजह से पलट रही है कभी इधर बाजी तो कभी उधर बाजी. दोन्ही बाजूला मॅच फिरते, कधी इकडून कधी तिकडून. प्रत्येक षटक वेगवेगळे निर्णय घेऊन आलेली आहे आतापर्यंत तरी ती ही मॅच. हो, फुटवर्कचा वापर, स्टायलिश फटका, अफलातून फटका, मात्र तेवढाच चांगला सुपर झेल. आणि फलंदाज राजन पाटील यांच्या खेळीचा होतोय अंत. वापर राजधानी सातारा आणि बारामती सुपर किंग्स दोन्ही कॅप्टन्सनी. या स्कोर आहे 41-41 झालेला आहे. 5 चेंडू या षटकातले संपलेले आहेत. अजून 25 चेंडू मध्ये जिंकायला 56 धावांची गरज आहे. हा, म्हणजे तिसरे पंच.
रिव्ह्यू फक्त रनआउटलाच आहे. अंपायरने जर मदत मागितली तरच मिळेल. डीजे थांबा जरा. रिव्ह्यू फक्त रनआउटला आहे. रनआउटलाच फक्त रिव्ह्यू आहे आणि अंपायरना जर वाटलं तरच ते इथून मदत मागतील. अंपायर आउट आहे ना बॅट्समॅन? येस, अंपायरनी आउट दिलंय. फलंदाज राजन, मस्त खेळी केली राजन यांनी. 2 षटकार 2 चौकार मारले. धुव्वाधार अशी फलंदाजी केली. 28 धावांची खेळी त्यांनी साकारली. टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होतोय. आवाजकरांसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या जातात. आणि यानंतरचा होणारा सामना राजधानी सातारा आणि बारामती सुपर किंग्स दोन्ही कॅप्टनना अंतिम पुकार आहे. आपण प्लीज लगेच या टॉस साठी. राजधानी सातारा आणि बारामती सुपर किंग्स टॉस बॉक्स मध्ये या. और यह बेहतरीन कैच पकड़ा था, लपका था. डॉक्टर दर्शन ने अपने फील्डिंग के दर्शन दिखाते हुए ये कैच लपका और यहाँ पर विकेट हासिल करते अपनी टीम के लिए. बड़ा विकेट था, कप्तान थे उनके और अच्छी बल्लेबाजी करने के बाद वो वापस पवेलियन की ओर. आदरणीय तपसदा सरांना विनंती आहे की त्यांनी कृपया टॉस साठी यावं. त्यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येणार आहे. नवी मुंबईचे ओनर डॉक्टर तपसदा यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. 41 झालेला आहे. जिंकायला अजूनही 56 धावांची गरज आहे. ती 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 56 धावांची गरज. 14 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. 14 धावांची सरासरी रिक्वायर्ड रन रेट. तपसदा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. राजधानी सातारा वर्सेस बारामती सुपर किंग्स. डीजे भाई, धन्यवाद तपसदा सर, धन्यवाद. तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे डॉक्टर गजानन पाटील काल मस्त त्यांनी इंग्रजी समालोचन केलं. आजही तुमची मदत आम्हाला लागेल. एखाद मैच. और सर टीम राजधानी सातारा इन्होंने टॉस जीता है और यहाँ पर 24 गेंदे और अब तक 56 रन की ज़रूरत है. और जब भी ऐसा ब्रेक हमने देखा है सर, जब भी ये ब्रेक मिलता है एक टीम का मोमेंटम जो होता है काफ़ी बढ़ जाता है और वो जीत हासिल करते हैं. तो यहाँ पर इन दो टीमों में से कौन सी टीम जो है उस मोमेंटम को हासिल कर पाएगी और अपने गेम को नेक्स्ट लेवल पर लिफ्ट करेगी. खरं तर ओझा सर 14 धावांची सरासरी पाहिजे. जिंकायला रिक्वायर्ड रन रेट जो आहे, आस्किंग रन रेट तो 14चा आहे. 14 म्हणजे 2 षटकार, 1 दुहेरी धावा, 3 चेंडू फुकट गेले तरी चालतील, 3 चौकार किंवा 4 चौकार आले तरी चालतील. परंतु ते फलंदाजांसाठी आता कठीण होऊन बसणार आहे, कारण क्षेत्ररक्षण पांगवलंय. सर्कलच्या षटकामध्ये फलंदाजांना मोके असतात, परंतु या उर्वरित षटकांमध्ये क्षेत्ररक्षण सीमारेषेला चिटकून ठेवल्यामुळे फलंदाजांसाठी आव्हान आहे. परंतु नवी मुंबईसाठी ते तेवढं मोठं काम नाही, कारण नवी मुंबईनं अशा कित्येक मॅचेस बघितलेल्या आहेत. 15-15, 16-16 रनचा आस्किंग रन रेट त्यांनी पूर्ण केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईकरांना हे नवीन नसावं, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काहीही होत असतं, आपण पाहिलेलं आहे. थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग लावली बघा. स्वतः अभिजित पाटील जे यष्टीरक्षक आहेत ते यष्ट्यांना चिटकून आता उभे राहिलेले, जेणेकरून थोडंसं प्रेशर फलंदाजावर टाकण्यात येईल, मोमेंट
रिस्ट्रिक्शन फलंदाजाला येतील. और हाँ। यहाँ पर ये कैच पकड़ने का प्रयास है, 1 रन पूरा किया, 3 फील्डर ढूंढो रे साजना मेरे कान का बाला, और तब तक 2 रन निकाल डाला दोनों बैटर ने. कमाल की आणि बल्लेबाजी. चेंडू बघा कुठे विकेटच्या जवळच विकेटच्या जवळच चेंडू आहे आणि त्या चेंडूवर दोन दोन धावा करणं म्हणजे हे नवी मुंबईच्या या खेळाडूंची चपळता आपल्याला इथे पाहायला मिळते. तल्लकता, समय सूचकता, वेळेला काय पाहिजे त्यांना माहिती आहे की आता षटकार चौकार येत नाहीत ना, मग आता इथून कुठून तरी आपल्याला धावा कराव्या लागतील आणि त्या धावा इथे करतायत. जी प्रेजेंस ऑफ माइंड बेहतरीन है यहाँ पर. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू वळून मारलाय मिड विकेटला आवाजकरात आणि आवाजकरांना छेदून चेंडू जातोय परळी सोडून मिड विकेटला 4 धावांसाठी. फटक से ठीक हो जाए उसी तरह पहले 2 रन दौड़े, दवाई दी, टैबलेट दी, और उसके बाद यहाँ पर इंजेक्शन 4 रन के रूप में अर्जित करते हुए. नाही हे डॉक्टर लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे पेशंटला काय करायचं, त्याचं काउन्सिलिंग कशी करायची, त्याला कुठली ट्रीटमेंट कधी द्यायची. त्यामुळे या क्रिकेट खेळामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रोफेशनमधल्या आयडिया आहेत ते वापरत आहेत. हा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेर वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. डॉक्टर सचिन नाईक पण काय कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, ते पण परिपक्व असे खेळाडू आहेत. पेन क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये भरपूर मजा येणार आहे, रंगत येणार आहे, अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू जमीन लगतचा फटका, वाडा एक्सलंट फटका मारलाय आणि हा चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. शाहरुख भाई बघा उचलतायत आपल्या सहकाराला, आनंदोत्सव साजरा करतायत. ही नॉकआउटची मॅच आहे, अंडू पांडू धोंडू मॅच नाही. जो कोणी गलती करेल, जो कोणी चुका करेल त्याला 1 वर्ष थांबावं लागेल. 52 धावा 50 क्रॉस झालेली आहे. 52 धावा धावफलकावर येत आहेत त्या ब्राईट नवी मुंबईच्या. और ये अगली गेंद यहाँ पर एलबीडब्ल्यू तो नहीं है, लेकिन 1 रन दौड़कर पूरा करते हुए शॉर्ट पॉइंट की तरफ. और सर कहते हैं ना, लेग बाई करार करते हुए कहते हैं कि डेयरिंग करेगा तभी भाई बनेगा. तो यहाँ पर भाई बनने का पूरा मौका है. रन गति सर जो आप बोल रहे थे उसी हिसाब से बल्लेबाजी करते हुए, और हिम्मत नहीं हारी दोनों टीमों ने. एक बैलेंस्ड मुकाबला यहाँ पर चलता हुआ. कहते हैं ना कि परिंदों की तरह सोचोगे तो घोंसला बनाओगे और राजा की तरह सोचोगे तो ताजमहल बनाओगे. तसं ताजमहल बनवण्याची स्वप्न ठेवलेले हे नवी मुंबईकर. हो सचिन नाईक मस्त चेंडू टाकला, वरचढ ठरलेला आहे. कधी हा वरचढ ठरतोय, कधी तो वरचढ ठरतोय. गोलंदाज आणि फलंदाजांमधला हा घमासान आहे. या पानिपतच्या लढाईसारखा आपल्याला पाहायला मिळतोय तो या NISMच्या मैदानावर. और कहते हैं सर भले ही आपके हालात गरीब हो, लेकिन आपकी सोच अमीर होनी चाहिए. तो दोनों टीमें अमीर सोच के साथ यहाँ पर परफॉर्मेंस देती हुई. पहिलाच सामना सुपर 6 अटीतटीचा. जमीन लगतचा फटका, फ्लिक केलाय चेंडू, हैदराबादी फटका मारलाय. चेंडू जातोय दर्शन आवाजकर यांच्याकडे, लगेच चेंडूची फेकी होते, टाळ्या वाजवल्या जातात त्यांच्यासाठी. षटक संपलंय, एकूण धावा 54 54. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही जिंकायला 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. 3 षटक शिल्लक, 43 धावांची गरज म्हणजे 14.33 या षटकामध्ये धावा आल्या. 13 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईकर बरोबर पावलं टाकतात बघा. आता 1 षटक जर रायगड साठी चांगलं आलं तर नवी मुंबई टीमला शेवटच्या 2 षटकांमध्ये मेहनत करावी लागेल, अन्यथा नवी मुंबईकर बाजी मारून जातील. जी ऐसा कहते हैं ना कि कौन कहता है आसमान में छेद नहीं हो सकता, कौन कहता है आसमान में छेद नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तो ये नई मुंबई की टीम, उनको पता था कि रायगढ़ के साथ बड़ा मुकाबला होने वाला है, तो एक
बहुत ही बेहतरीन तैयारी के साथ आए हैं और जैसे जैसे ये मुकाबला आगे बढ़ेगा सर, ये बहुत ही आनंद आएगा, क्योंकि रायगढ़ की टीम का अगर हम बात करें इस ऑर्गेनाइजिंग के हिसाब से तो ये उनका होम ग्राउंड है और यहाँ पर जो है एक से एक खिलाड़ी हैं और दोनों टीमें यहाँ पर इक्वली बैलेंस टीमें हैं और बेहद ही रोमांचक मुकाबला यहाँ पर देखने को मिलेगा। हा, नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया। सुपर 6च्या मॅचेस आहेत, यानंतर राजधानी सातारा आणि बारामती सुपर किंग्सची मॅच आहे। वॉर्मअप सुरू आहे बघा, बारामतीकर वॉर्मअप करतायत, पायाची मोमेंट्स, हाताची मोमेंट्स, फ्लेक्झिबिलिटी आणतायत। तिकडे सातारकर तिकडे वॉर्मअप सुरू आहे मॅचच्या अगोदर, कारण माहिती आहे त्यांना अस्तित्वाची लढाई आहे, इथपर्यंत आलोय, आता हा कप घेऊनच जायचा आहे। निलेश साळुंके तयार, निलेश साळुंके, वॉडा एक्सलंट डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न डॉक्टर निलेश साळुंके यांच्याकडून केला जातोय। ओझा सर बहुत पढ़ाई की रात भर, शायद बहुत लिख के लाया है ओझा सर ने। सर तैयारी करके आनी पड़ती है, बड़ा टूर्नामेंट है। हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होत आहेत ते डॉक्टर नावेद। जेतू पाटील मस्त विकेट कीपिंग, डीजे मध्ये आता जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे आणि आता प्रेशर हळूहळू क्रिएट होत आहे ते नवी मुंबईच्या या फलंदाजांवर। राजन सारखा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर नजम बाद झाले आणि डॉक्टर नावेद पण बाद झाल्यानंतर आता विक्रांत आणि नितीन पवार यांच्यावर सर्वस्वी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे। निलेश साळुंकेंचं हे निर्णायक षटक आहे, जर का या षटकामध्ये 4-5 धावा निलेश साळुंकेंनी दिल्या तर या मॅच मध्ये पुन्हा रायगडकरांची वापसी होऊ शकते। बघूया निलेश साळुंके काय करतील। 2 चेंडू 1 विकेट घेतले, हा चेंडू निलेश साळुंकेंचा आवेत मारलाय, मिड विकेट मध्ये निडर पद्धतीने मारलेला हा उत्तुंगाचा षटकार नितीन पवार यांचा। आहे ना, काय वावर आहे त्यांचा, आल्या आल्या म्हणजे तंबूतनच सेट होऊन गेलेले आहेत। आ गए और छा गए, आ गए और छा गए गुरु। बढ़िया बैटिंग यहाँ पे दिखा रहा है बल्लेबाज नितीन पवार। पवार नाही, ही पावर आहे, पावर, पवारांची पावर। साळुंकेंना हा चेंडू मारलाय, झेल होईल का, आणि झेल टिपला जातोय। जीतू पावरा आनंदोत्सव साजरा करतायत आणि अजून एक मासा गळाला नितीन पवार नावाचा। सर यहाँ पर डॉक्टर सालुंके जी को छक्का जरूर पड़ा था, विकेट गिरा, छक्का पड़ा, उसके बाद भी विकेट निकाला और क्या झुकेगा नहीं साला। नाही, फटका चांगला होता परंतु उंच जास्त गेला, लांबी कमी पडली आणि माहिती आहे त्यांना की 14 धावांची सरासरी मी आता नाही मारायचं तर कधी, कारण आत्माराम सारखे फलंदाज अजूनही तंबूमध्ये बसलेले आहेत, ज्यांनी पहिलीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये लीगच्या मॅचेस मध्ये त्यांनी घेतलेला आहे। इकडे गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार बारामतीकर करतायत। काल आपण म्हणालेलो बारामतीकर म्हणजे 12चे आहेत सगळे, 12चे सगळे खेळाडू आहेत, एक से बढ़कर एक, असे 12च्या 12 खेळाडू बारामतीचे आपण बघितलेले आहेत। तुफानी फलंदाजी बारामतीकरांची आपण बघितलेली आहे। राजकारण असो, समाजकारण असो, पवारांच्या मातीतील ही सगळी मंडळी आहे, शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेली
ही सगळी मंडळी आहे. पहाटे जरी त्यांना उठवलं तरी षटकार मारतील. 3 वाजता सकाळी पहाटे इथे आलेले. स्कोर 60 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्याला 14 मध्ये 37 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक. हा बारामतीचे सगळे तिकडे YouTube लावून बसलेले आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत सगळे. डॉक्टर मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आत्माराम जमिनी लगतचे फटके मारण्यामध्ये माहीर आहेत. लेदरचे चांगले खेळाडू आहेत. तंत्रशुद्ध खेळाडू डॉक्टर आत्माराम थोडेसे लेट आले मला असं वाटतंय. या मॅच मध्ये त्यांना थोडंसं खाली ठेवलं. मिडल ऑर्डर मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यांचे सहकारी डॉक्टर विक्रांत वन डाऊन पोझिशनला आलेले. 2 चौकार त्यांनी मारलेत. 9 चेंडू मध्ये 15 धावांवर खेळतात. और सर पहली हैट्रिक भी उन्होंने ही ली थी इस टूर्नामेंट की. और व्हाट अ कट, देखना उसको रोक पाते हैं या नहीं. व्हाट अ कट, अपर कट, सुपर कट, सीमा रेखा कट 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 करते हुए 4 रनों के लिए डीजे. जाए लेकिन झुकेगा नहीं. परंतु 16 धावांची सरासरी आता झालेली आहे बघा सर. हे षटक चांगलं षटक म्हणावं लागेल. ते निलेश साळुंकेंचं 1 चौकार आणि षटकाराचा मार खाल्ला. मात्र 11 धावा दिल्यात आणि या 11 धावा पण आता आपल्याला चांगल्या म्हणाव्या लागतील कारण सिच्युएशन आहे 16 धावांकरता. आणि 2 विकेट पण काढले सर. आमची सिक्युरिटी फोर्स पण इथे आलेली आहे. इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. NISM ची सिक्युरिटी म्हणजे सगळी टाईट सिक्युरिटी आहे. आर्मी मॅन्स आहेत सगळे. एक कोणाच्या थोबाडीत दिली तर पाणी मागितल्याशिवाय राहणार नाही असली सगळी तगडी मंडळी आहे बघा. व्यायामानं दष्टपुष्ट असलेली ही सगळी सिक्युरिटी फोर्स, आर्मी मॅन, त्यांचं स्वागत. हो, आत्माराम यांचा हा फटका सरळ जातोय मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव घेतली, दुसरी पण घेतली आहे आणि 2 धावा धावून पूर्ण. अजूनही 30 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. 11 गेंदे और 30 रन. एक बेहद ही रोमांचक मुकाबला यहां पर चलता हुआ. अगली गेंद एक बार फिर से ड्राइव कर दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ जाती हुई और ये दन 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 दनाता चौका. नई मुंबई के लिए खुशियों का मौका. ओवर टू डीजे. थोडे उशिरा आलेत परंतु या मिडल ऑर्डर मध्ये पण चांगले खेळतायत बघा. त्यांनी अजिबात इकडे नाही बघितलं, तिकडे नाही बघितलं आणि गॅप मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते डॉक्टर आत्माराम. आत्मा आहेत नवी मुंबईचे. जितू पावरा शॉर्ट पिच चेंडू. जितू पावराचा हा चेंडू पुन्हा गॅप मध्ये आणि हा जातोय उत्तुंग षटकार. क्या बात है आत्माराम जी. 20 पाहिजेत ना. 9 चेंडू मध्ये 20 पाहिजेत. और सर यहाँ पर ये काफी सीनियर खिलाड़ी हैं और इन्होंने एक भी साबित कर दी कि एंट्री भले ही लेट होगी लेकिन परफॉर्मेंस सबसे ग्रेट होगी. और कहते हैं ना कि बाजार में नई मूंगफली आने से बादाम के दाम कम नहीं होते. तो उसी तरह कमाल की बल्लेबाजी. पुराना कल ही बोला था हमने, पुराना चावल है ये, जुना तांदूळ आहे, टेस्टीच लागणार, भात नाही फुकट जाणार. जितू पावरा पुन्हा लाईन मध्ये आलाय, तो पण बासमती तांदूळ तिकडून. दोन्ही अगदी म्हणजे कसलेल्या मुरब्बी खेळाडूंमध्ये हा सामना रंगतोय. लोणचं बघा जेवढं मुरलेलं ना तेवढं टेस्टी लागतं, तसे हे दोन्ही खेळाडू आहेत. हा चेंडू जितू पावरा यांचा वाईड चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. आत्माराम मात्र
गए इथे आत्माराम यांनी या मॅच मध्ये आत्मा जिवंत ठेवलेला आहे तो नवी मुंबईचा रायगडकरांना सळो की पळो करून सोडलेलं मात्र जितू पावराने पुन्हा कमबॅक केलेलं आहे लाजवाब अशी गोलंदाजी जितू पावरा आता करतायत लगातार 2 चेंडू त्यांनी आता मेडन टाकलेले आहेत जितू पावराचं या षटकातील मला असं वाटतंय शेवटचा चेंडू हा चेंडू सुंदर टाकला जातो हे षटक संपल्याचा इशारा जितू पावराने कमबॅक केलं बघा सर टाळ्यांचा कडकडाट होतोय तो जितू पावरासाठी जी सर 13 धावा या षटकामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत सर, जिस तरह से रविंद्र जडेजा फटाफट ओवर खत्म करते हैं उसी तरह ये आए कब छा गए कब 6 वापस चेंडू चले गए। मध्ये 19 धावांची गरज आहे 6-19 बरोबरीला 18 जिंकायला 19 इकडून आता बाहेरून सगळे जण नवी मुंबईचे दौऱ्यावर आलेत बघा सगळेजण सीमारेषेला चिटकून उभे राहिलेले आहेत रायगडचे सगळे डॉक्टर्स मंडळी आमची इथे बसली आहे व्यासपीठावर आमचे चंद्रकांतजी आमचे डॉक्टर कुचेरिया डॉक्टर संजयजी कुरंगळे डॉक्टर पाठक डॉक्टर मिलिंद भगत मॅडम आणि इकडे आमच्या साळुंके मॅडम बसलेल्याच नाही आहेत उभ्या राहून या मॅचकडे टक लावून बसलेल्या आहेत कारण मॅच पण तशी आहे करो या मरोची डू ऑर डाय अब हवाएं करेंगी रोशनी का फैसला अब हवाएं करेंगी रोशनी का फैसला जिस दिए में जान होगी वही जल पाएगा बेहद रोमांचक मुकाबला चलता हुआ और सुनहरा मौका है सर ये उन लोगों के लिए जो टेंस हालातों में नाखून चबाते हैं तो हाथ धो लीजिए नाखून चबाते रहिए और मैच का आनंद यहाँ पर लेते रहिए और पहली गेंद हवा में उड़ा दी डीप मिड विकेट सीमा रेखा पार 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 हाई एंड हैंडसम षटकार डाय करो या मरो ची भूमिका इथे फलंदाज डॉक्टर विक्रांत करतायत 1 डाऊन पोझिशनला आलेले डॉक्टर संतोष जाधव यांना आता काहीतरी करावं लागणार ऑन साइडला फिल्डर वाढवलाय सर्कलच्या बाहेरील एक फिल्डर ऑफ साइड मधील आत बोलावण्यात येतोय डॉक्टर विक्रांत तयार तिकडे डॉक्टर संतोष जाधव यांचा हा चेंडू मारला हवे ते जातो लॉंग ऑफ मध्ये एक धाव घेतलेले दुसरीसाठी सरसावले धावची होण्याची शक्यता आणि आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले ते फलंदाज आत्माराम यांची रनिंग बिटवीन द विकेट पण बघा किती मस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे दुसरी धाव घ्यायचीच हा निर्धार त्यांनी केलेला अजूनही जिंकायला येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे और 11 रन सर सभी के दिलों की धड़कनें थक 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 4 गेंदे 11 रन और बॉलर बैक ड्राइव कर दिया लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई 1 रन पूरा किया दूसरा रन भी यहां पर मुकम्मल करना चाहते थे लेकिन आत्माराम की आत्मा यहां पर उसका खात्मा होती हुई बैक टू द डग आउट ओवर टू डीजे की बल्लेबाजी की अगले बैटर कृष्णा जी गए हैं डॉक्टर कृष्णा जिस तरह से भगवान ने गोवर्धन पर्वत को उठाकर पूरे वृंदावन को मथुरा को बचाया था और यहां पर 3 गेंदों पर 10 रन की जिम्मेदारी वापस फिर से डॉक्टर कृष्णा पर आ गई है मॅच जर इक्वल झाली तर सुपर ओव्हर का सर सुपर ओव्हर बघूया पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल का की नवी मुंबई जिंकते की रायगड स्पार्टन जिंकतात 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज समीकरण होतं 6 चेंडू 19 धावा एक षटकार मारला तो डॉक्टर विक्रांत यांनी आणि आपले इरादे स्पष्ट केले त्यानंतर दुहेरी धावा या चेंडूवर एक सिंगल रन मिळाली रनआउटची विकेट गेली पुन्हा एकदा विक्रांत स्ट्राईक मध्ये डॉक्टर जाधव तयार शॉर्ट पिच चेंडू जाधव डॉक्टरांचा आणि काय फटका अफलातून हा पॅरलल मारलेला कव्हरचा षटकार
और सर ये सिंधु दुर्ग से हमारे डॉक्टर चंद्रकांत जी आए हैं, उनके लिए ये उनके स्वागत में ये बेहतरीन रोमांचक मुकाबला चलता हुआ, ये शॉट याद दिलाता हुआ सचिन तेंदुलकर ने जब शोएब अख्तर को मारा था 2003 वर्ल्ड कप में और भारत को जीत दिलाई थी। क्या यहां पर हो सकता है? रेड ड्राइव, लॉन्ग 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 सीमा का पार 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 षटकार। आनंदाचं बघा डॉक्टर विक्रांत सांगतात की आम्ही जिंकलोय आणि आनंदाचं डीजे लावा गाणी. आमचे पाहुणे डॉक्टर चंद्रकांत पुरळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येणार आहे. रायगड स्पार्टन्स वर्सेस ब्राईट नवी मुंबई. रायगड स्पार्टन्स वर्सेस ब्राईट नवी मुंबई दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करतायत. दत्ता डॉक्टर विक्रांतने किती मारल्या? मॅन ऑफ द मॅच आमचे डॉक्टर चंद्रकांत पुरळकर सिंधुदुर्ग आले. ॲकोलेट्स पेक्षा माझं महत्त्व याच्यासाठी आहे की माझी टीम थ्रू गेली आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह एफर्ट होता. प्रत्येक एकाचा कोणाचा एफर्ट नव्हता. बॉलिंग चांगली झाली, त्यांना आम्ही रिस्ट्रिक्ट केलं, त्याच्यामुळे बॅट्समॅनला एक मार्जिन मिळाले की मध्ये जरी स्लो खेळलं वी कॅन पेस अप ॲट द एंड. आणि तोच आमचा प्लॅन होता. वी ॲक्टेड अकॉर्डिंगली आणि होप आम्ही सक्सेसफुल झालो. दॅट्स इट. नक्कीच मी तुम्हाला
माइंड्स होते, डोक्यामध्ये काय हालचाल चाललेली, काय विचार तुमच्या डोक्यामध्ये घोळत होते? ॲक्च्युली असं होतं की मी थ्रू आउट खेळत होतो फ्रॉम द थर्ड ओव्हर. सो माझं असं होतं की मॅक्झिमम स्ट्राईक मी ठेवणार, म्हणून त्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक रनआउट झाला कारण मला स्ट्राईक पाहिजे होती. बट एवढा कॉन्फिडंट होतं की आय कॅन पुल इट ऑफ, म्हणजे मी 3 मारू शकतो 6 बॉलमध्ये. त्यामुळे आय वॉज काम, आय वॉज कंपोज. मी फक्त बॉलसाठी वेट केला आणि मला मिळाले आणि आय हिट इट. तेवढंच, दॅट्स इट. भैरव, तुम्हाला भैरव हीच आहे की असाच मोमेंटम चालू राहील आणि आमची टीम थ्रू जाईल. कॉंग्रॅच्युलेशन.